महाराष्ट्रातील भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याने सायबर फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत गोव्यातून 7 आरोपींना अटक केली। ही टोळी गरीब व निरक्षर लोकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडत असे आणि त्यांच्याकडून पासबुक, एटीएम कार्ड व सिम कार्ड घेऊन सायबर गुन्ह्यात वापरत असे। पोलिसांच्या तपासात उघड झाले की आरोपींनी महाराष्ट्र बँक, इंडियन बँक यांसह अनेक बँकांमध्ये 70 ते 80 लोकांची खाती उघडून त्यांना गोवा आणि मध्य प्रदेशात पाठवले होते। त्या खात्यांद्वारे ऑनलाईन फसवणूक आणि गेमिंगशी संबंधित बेकायदेशीर व्यवहार केले जात होते। शांतीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने वास्को आणि दक्षिण गोवा येथील सुप्रीम हॉटेलवर छापा टाकून आरोपींना पकडले। घटनास्थळावरून 2 लॅपटॉप, 30 मोबाईल फोन, 11 बँक पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड यांसह एकूण 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पुढीलप्रमाणे: आनंद अशोक मेघवाणी मध्य प्रदेश, भोला प्रदीप यादव, लालचंद सुनील मुखिघा, गौरव यादव, रोहित कुमार यादव, राजकुमार यादव सर्वजण राहणार बिहार आणि सौरभ अशोक शर्मा राहणार छत्तीसगड अशी झाली आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी दर 15 दिवसांनी ठिकाण बदलून हॉटेलमध्ये राहत असत आणि गरीब लोकांकडून 5,000 रुपयांत बँक खाते किट आणि सिम कार्ड खरेदी करून सायबर फसवणूक करत असत। ही कारवाई डीसीपी परिमंडळ 2 भिवंडी शशिकांत बोराटे, एसीपी सचिन सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे।